तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज लखन जाधव गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतं. पहिले षटक हाताळत असताना जयराज आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा प्लीज, अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एकविरा क्रिकेट क्लब आणि जीवदानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था स्टँड उभारणी पाहायला मिळतंय आणि चमचमत्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय. प्रत्येक मॅचमध्ये सामनावीर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतंय. 6 षटकांचा हा सामना आणि 36 चेंडूमध्ये 56 धावा हे टार्गेट पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एक आपण पाहिलं तर कासर वडवली संघाच्या नावावरती आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा विजेतेपद आहेत. तर दुसऱ्या बाजूला डहाणूवरनं मात्र प्रस्थान केल्यानंतर जाई संघ पहिल्यांदाच या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस मात्र सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये, काय जबरदस्त जमिनी लगत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. गावगावान दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. धन्यवाद डीजे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गॅपचा वापर करावा हे मात्र दाखवून दिले जयराज या फलंदाजाने. काय तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच सहमत नाहीत. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिच झाल्यानंतर मात्र इम्पॅक्ट पाहायला मिळतं आणि लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती 1 ने पुढे सरकली जाते. धाव फलकावरती 5 धावा. तर ऑन साईडला चेंडूला वळवलं गेलं आणि तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना धावांची गती 3 चेंडूंच्या समाप्ती एकेरी 6 धावा 6 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन बंधूंची जोडी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगलं तालमेल आहे दोन फलंदाजांमध्ये आणि धावांची गती 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना लखन जाधव हा मैदानाच्या आतमध्ये. तर 7 धावा झालेल्या आहेत. क्षमस्व 2 धावा या परिपूर्ण केल्या होत्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. अप्रतिम सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी 1 धाव काही रोखू शकत नाहीत. 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती. 8 धावा 8 रन्स 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये 56 धावांचं लक्ष घेऊन हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि कूल माइंडने फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने गॅपचा वापर करत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट इनटू द गॅप मध्ये हा चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 12 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलं गेलं आणि फार वेगाने चेंडू निघून जातोय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 5 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोठावले गेलेत लखन जाधवच्या गोलंदाजीवरती आणि भरपूर चांगल्या पद्धतीने खरपूस समाचार घेत असताना धावांची गती 12 धावा 12 रन्स 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 धावा या फलकावरती जाई 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत.
मोठा फटका इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून जातोय डीपमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्ती अखेरीस बिनबाद 13 धावा 56 धावांचा पाठलाग करत असताना या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी कुणा पुढे ना. धन्यवाद. 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना गोलंदाज आयुब शेख पाहायला मिळतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे विकेट प्राप्त करून द्यावे लागतील आपल्या संघाकरिता. कारण जर हे 56 धावांचं टार्गेट तुम्हाला डिपेंड करायचं असेल तर निश्चित स्वरूपाने रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट प्राप्त करावे लागतील आणि थोडेसे डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. फलंदाजांना थोडंसं प्रेशरमध्ये आणावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कारण चांगली सुरुवात करून दिली या दोन बंधूंनी. जयराज एका बाजूला तर एका बाजूला स्वप्नील पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 13 धावा हे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आयुब शेख गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर दोन या हंगामामध्ये आताच आपण पाहिलं तर घोडबंदरच्या मैदानावरती बाईक चा मानकरी ठरला गेला. इथे मात्र बॅटचं एज यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय आणि सुंदररित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद डीजे. चला पंचांची बात घालू नका. फलंदाज बाद होतोय कॉट बँडच्या स्वरूपाने. खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेलाय मोहम्मदच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत असताना आयुब शेख आणि त्याने मात्र इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी 4 बाईक या हंगामामध्ये ज्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत आणि घोडबंदरच्या एकाच मैदानावरती 2 बाईक मिळवण्याचा त्याने मान पटकावलेला आहे. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे कासरवडवली संघाच्या माध्यमातून. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 13 धावा असताना पहिल्या विकेटचं पतन होतंय. बिग विकेट जयराज बॅक टू द डगआउटमध्ये परतला जातोय. नवीन फलंदाज धनंजय येतोय क्रमांक 3 वरती. 13 धावा असताना मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. कारण ब्रेक थ्रू मिळवून देणं हे गोलंदाजाचं काम असतं आणि ते मात्र मिळवून देत असताना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धनंजय. उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले जागा बनवली. कटचा फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट पॉइंट आणि गलीमधून चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर धनंजयच्या बॅटमधून 2 धावा येत असताना आणि धावांची गती फलकावरती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 15 धावा 15 रन्स. गॅपचा चांगल्या पद्धतीने वापर केला गेलाय. जास्त आपण पाहिलं तर रिस्की शॉट खेळले गेले नाहीत. चांगल्या पद्धतीने क्लास दाखवत असताना हे फलंदाज आपण पाहतोय जाई 11 संघाच्या माध्यमातून. कारण जयराजने 2 चौकार ठोठावले गॅपचा वापर करत असताना आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटवरनं हा स्ट्रोक खेळला गेला होता धनंजयच्या बॅटमधून आणि धावांची गती फलकावरती 15 रन्स 15 धावा. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव अर्जित करत असताना धावांची गती 1 ने पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स. आयुब शेखने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे आणि धावांवरती अंकुश लावण्याचं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आयुब शेख.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय मोहम्मद याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना फलंदाजांना रोखून धरलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख या गोलंदाजाने. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. फ्लाईंग स्लिप दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. अप्रतिम आतापर्यंत वाकाळण्याजोगे हे षटक पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये आयुब शेख या गोलंदाजाने 3 धावा खर्च केलेल्या आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण गडी ज्याने बाद केलेला आहे. अजूनही 40 धावांची गरज आहे. येणारी चेंडू असेल ते 25 चेंडू 40 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळेस मात्र ऑन साइडला काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. स्वप्नीलच्या बॅटमधून कणकर स्ट्रोक, 6 धावा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या आणि जास्त वेळ दबडला जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. मी विनंती करतोय कासर वडवली संघाला. ऑन साइडला जबरदस्त स्वप्नीलच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 22 धावा. खूप चांगली क्वालिटी दर्जाची फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कारण चांगल्या चेंडूंचा सन्मान केला जातोय. खराब चेंडूंना सीमारेषा पलीकडे पाठवण्याची क्षमता असलेले हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नितीन येतोय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 22 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका पॉवरफुल ठरवला गेला. फलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून धनंजय स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय नितीन. डावऱ्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू असेल या षटकातील. कारण ज्या पद्धतीने आयुब शेखने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता, तदनंतर असं वाटलं होतं की आतापर्यंत या षटकामध्ये ज्या पद्धतीने जकडून ठेवलं गेलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडूला वलवलं जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे धनंजयच्या बॅटमधून. स्वागत केलं जातंय. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 28 धावा. कारण आखूड टप्प्याचे चेंडू जर हाताळले गेले तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही असं मात्र दर्शवलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. जेल निसटला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं आणि ते मात्र सत्यात उतरवणं गरजेची गोष्ट आहे. जर कॅच पकडले गेले तर निश्चित स्वरूपाने तुम्ही मॅच वरती पकड बनवू शकता. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. काही कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा षटकार. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला यावेळेस आपण पाहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती एकंदरीत 34 धावा. विजयाकरिता अजूनही 22 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 21 चेंडू 22 धावा हे विजयाचं समीकरण. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. जबरदस्त चेंडूला मात्र फेकून दिले. नोचा इशारा आणि 6 धावा.
सोने पे सुहागा. एकंदरीत पाहिले तर 41 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 रन्स. फ्री हिटचा हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय कारण दबावात आहेत. 2 षटकार आल्यानंतर दबाव वाढला गेलाय गोलंदाजावरती. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा चेंडू आपण पाहतोय. तर 22च्या माध्यमातूनही एक धाव पाहायला मिळते. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर 42 धावा, 42 रन्स. 42 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धनंजयच्या बॅटमधून 2 षटकार तर 1 षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून ठोठावला गेलाय. 3 षटकार ठोठावलेत आतापर्यंत धनंजयने. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच हिटचं बम्मास्त्र ओपन केलं जात आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. विकेटच्या दोन्ही बाजूला खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 46 धावा आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मोहामध्ये पडले आणि लाईन मिस केली. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. फलंदाज बाद. स्वप्नील बॅक टू द डगआउट. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पूर्णपणे पकड बनवली गेले सामन्यावरती आपण पाहतोय कारण 3 षटकांमध्ये एकंदरीत 46 धावा उभारल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आयुब शेख पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र 2 हात करेल आर.के. एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाच्या विरुद्ध आणि त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये जनक राजा अकलोली संघाच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने चेंडूला मात्र फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. धावांची गती फलकावरती 52 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट दर्शवत असताना बॅटचं फेस ओपन केलं जातंय. 1 धाव अर्जित करत असताना आणि 1 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 53 धावा, 53 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 53 धावा. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती.
सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला वलवलं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 54 धावा, 2 धावांची औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जाई 11 संघाच्या माध्यमातून बहरदार गोलंदाजी, तदनंतर आपण पाहतोय शानदार फलंदाजी. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती. 55 धावा, स्कोर इज लेवल आणि आता मात्र एक धावेची आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिले गेलंय. फिनिशिंग ऑफ द स्टाईल, 6 धावा आणि 6 धावेसहित मात्र विजयी ठरला जातोय जाई 11. हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन, हार्ड लक जग्या 11 कासर वडवली. आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवलात. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. चला विनंती करतोय जाई 11 संघाला की आपण एक लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे शेक हँड करण्याकरता. चला टॉस करण्याकरता मी विनंती करतोय यायचा आहे. RK एंटरप्राइजेस संघाचा संघनायक टॉस करण्याकरता यायचा आहे. शैलेंद्र गोडेकर उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण पाहणार आहोत. बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. धन्यवाद डीजे. द मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर धनंजय ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने की 29 धावांची खेळी केली, खेळ साकारला गेला. तो धनंजय ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी धनंजय याने यायचं आहे. धनंजय ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा जबरदस्त अष्टपैलू कामगिरी रुपेश मेस्त्री सर यांना विनंती करेन. रुपेश मेस्त्री सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केली जाईल. जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय धनंजय. अप्रतिम चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल इंदक हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात आणि अभिजित तुबे अर्थातच दुधे आपल्याला पाहायला मिळतात. तर झाई संघाने मात्र नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण की फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना 5 षटकांचा एकंदरीत पाहायला मिळेल. वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरी कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर सांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो
चला सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. क्विकली जरा घाई करा कृपया करून मी विनंती करेन. आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर. चला लगेच आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी स्पॉन्सरशिप केले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आजचा सलग दुसरा दिवस. काल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने गाजवला. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अर्थातच मध्यंतर मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं मैदानं बंद झाली होती, परंतु तदनंतर श्वास खुला झाला, मैदानं खुली झाली आणि क्रिकेट. चला 2 बॅटर प्लीज. आर के एंटरप्राइजेस 2 बॅटर प्लीज लवकरात लवकर घाई करा. भूषण भोईर आज त्या ठिकाणी मेंटॉर बनले गेलेत. पण पाहू शकतायत केतन भोईर असतील मॅचचा आनंद घेत असताना. जनक भोईर आपण पाहू शकताय. चेतन हे सुद्धा आज पांजवरून खास करून या संघाला कॉपरेट करतात. थोडंसं धावत जायचं, जरा वॉर्मअप करत जा. जयेश एका साईडला जर आपण पाहिलं तर सुरेख खेळी केले गेले होते गेल्या मॅचमध्ये. जुगेश आणि राहुल कश्यप हे 2 फलंदाज. 5 षटकांमध्ये 25 मिनिटं फक्त तुम्हाला दिली जातील, याची दखल घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल सचिन पाटील पुन्हा एकदा जॉईंट झालेत. आर के एंटरप्राइजेस अँड एका साईडला आपण पाहतोय झाई 11. या 2 संघांमध्ये सुपर मॅच आपण पाहतोय. आर के एंटरप्राइजेस म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा नाईटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. 13 ते 17 एप्रिल कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आर के एंटरप्राइजेस आणि दीपेश पाटील हे सुद्धा मात्र उपस्थित झालेत. वेलकम दीपेश, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दीपेश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत, जे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाचे सुपर मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्यांची ओळख दीपेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. राहुल कश्यपला मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. संतोष दवणे एक फॅब्युलस बॉलर म्हणून ज्याच्याकडे क्षमता आहे आणि जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सातत्याने पाहायला मिळतं. या अगोदर जगा 11 कासरवडवली संघाला मात्र पराभूतच्या छायेत नेलं. जो संघ विजय होईल तो संघ मात्र जणक राजा अकलोली या संघाबरोबर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रुपेश कोळी आणि रुपेश मेस्त्री हे 2 पंच. मात्र खोलवर चेंडू होता यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने, परंतु चेंडू मात्र यावेळेला व्यवस्थित कलेक्ट होत नाहीये. तत्पूर्वी जुगेशच्या बॅटमधून एकदा वेध असताना दोन्ही फलंदाजांनी खातं ओपन केलं गेलंय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे प्रगतीपथावर. उलटा चेंडू होता ऑन साईडला जरूर खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला जयराज पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. मोठे फटके मारून देत नाही आहेत, कारण तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळतो आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहेत. कारण राहुल कश्यपकडे एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी जुगेश. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. राहुल कश्यपचं रिॲक्शन यावेळेला जुगेशला मात्र दर्शवत असताना की इनसाइड आउटचा फटका खेळायला होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे आणि संतोष दवणे यावेळेला हबी होतोय 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना. जुगेशचा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. प्रशांत त्या ठिकाणी मात्र फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. बॅकअप चांगला मिळाला, अन्यथा धावसंख्या मात्र पुढे सरसावली असती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात संतोष दवणेने कमालीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला स्टॉप केला जातोय का. एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु बॅकअप चांगला मिळाला त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत.
पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. धनंजयला मात्र यावेळेला कॉल केला गेलाय, कॅप उतरवतोय. अर्थातच मात्र धनंजय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा, पॉवर प्लेचं दुसरं हे षटक मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर हा संघ आपण पाहू शकतायत. डहाणू विभागामधून हा संघ झाई 11 हा संघ पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी माहितीचा सामना. आणि ठाणे जिल्ह्यातून मात्र ठाणे परिसरातून मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत वर्तक नगर जो आर के एंटरप्राइजेस रणजित जिकिनी साहेब जे पॅकर्स आहेत या संघाचे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय रितेशच्या हातामध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट समोरच आपण पाहतो. मोहनदादा पाटील यांचा आपण एक कटआउट्स पाहायला मिळतोय. विजय शेठ पाटील यांचा एक कटआउट्स आपण पाहू शकतात. रणजित जिकिनी साहेब यांचा एक कटआउट्स पाहायला मिळतोय. राहुलला अशा प्रकारचे चेंडू देणं म्हणजे घातक आणि यावेळेला सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकाल. षटकार येत असताना संघाची धावसंख्या 13 धावा आणि यावेळेला रितेश कोणतीही चूक करणार नाहीये. धनंजय ऑब्विसली यावेळेला कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि सुरेख पद्धतीने मात्र चेंडू यावेळेला कलेक्ट होतोय. सुंदर विसावला गेलाय तो रितेशच्या हातामध्ये. फलंदाज राहुल कश्यपच्या खेळीला पूर्णविराम. राहुल कश्यप गॉन. संघाच्या या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान. धावांची गती फलकावर 13 रन्स, 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्ष धनंजय. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मात्र यावेळेला वळवले गेले. जयराज पुढे सरसावतोय. सुपर फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. जबरदस्त जयराजचा खेळ मी मात्र विक्रमगडच्या मैदानात पाहिला होता. काय अप्रतिम चांगला खेळ मात्र साकारला गेला होता. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. प्रोफेशनल 3 खेळाडू मात्र रॉकी ग्रुपला सुद्धा खेळले होते. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. जुगेशच्या बॅटमधून एक कणखर फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. बिग ब्लास्ट, 6 रन. ऋषी वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकवीर संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा. क्रिकेट असो की समाजकार्य मदतीला धावणारं असं एक क्लब अर्थातच एकविरा क्रिकेट क्लब आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जबरदस्त क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 2 धावांची स्वरूपात आर के एंटरप्राइजेस संघ जाऊन पोहोचतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा संतोष दवणेने खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेट 2 मध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा खर्च करत असताना 2 फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी मोठे प्रहार येत असताना पाहायला मिळाले. व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 4 चेंडू व्यवस्थित हाताळले होते. 2 षटकांचा खेळ 22 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना संतोष दवणे यावेळेला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही संघ आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर 23 तारखेला मात्र ज्यांनी फायनल मारली गेली होती जुचंद्रच्या मैदानात. अमितदादा केदारनाथ पाटील यांची स्पर्धा आमदार चषक लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये
विनर राहिला होता तोच संघ मात्र यावेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मॅन इन फॉर्म फलंदाज आहेत आणि सर्व लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू मात्र यावेळेला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा सचिन पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवत असताना लेखाजोग आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. संतोष दवणे सज्ज होतोय उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. उलटा चेंडू होता ऑन साईडला. धनंजय मात्र पुढे सरसावतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. ऐन वेळेला चेंडू मात्र यावेळेला उसी घेतली गेली होती परंतु ढालीप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण व्हायला हवं आणि ते प्रॉपरली क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत असताना एक धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. ऑन साईडला पुनश्च एकदा मात्र जुगेशच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका 6 धावा. गेले प्रशांत मात्र पुढे सरसावतोय फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आर के एंटरप्राइजेस या संघाची 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कॅमेरामॅन अभिजित यावेळेला आपण पाहतोय थोडेसे थकलेले आहेत. रिलॅक्स होण्यासाठी मात्र फेर फटका मारतायत. धावांची गती फलकावर 31 धावा. सर्व जेटीसीची टीम पाहायला मिळते. ऑन साईडला जुगेशच्या बॅटमधून प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना जुगेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट यावेळेला गॉन. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा. सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकतायत प्रतिम चांगली मेहनत एकविरा क्रिकेट क्लबच्या आयोजकांच्या माध्यमातून. कारण जेवढा वेळ मात्र एकविरा क्रिकेट क्लबच्या आयोजकांनी फॅमिलीला दिला नसेल तेवढा वेळ मैदानाला दिला. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवले गेले. रितेश पुढे सरसावतोय. आर के एंटरप्राइजेस जाऊन पोहोचतोय तो फलकावर 32 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. सामना आहे तो 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना संतोष दवणे. यावेळेला प्रतिम सुरेख पद्धतीने चेंज ऑफ पेस केला गेला होता. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 32 धावा. आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाची स्थिती आपण पाहू शकताय. तर पाण्याची व्यवस्था जरूर करायची होती परंतु यावेळेला आपण पाहू शकतायत मात्र टायमिंगच्या नुसार मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल जेव्हा तुम्हाला खूप एकंदरीत थकवा येईल त्यावेळेला लगेच पंचांकडे तुम्ही मागणी करा. पंच आम्हाला इशारा करतील ऑफिशियल. आणि यावेळेला मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी रितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. राहुल कश्यप बाद झाल्यानंतर थोडीशी स्थिती मात्र जुगेश बाद झाल्यानंतर यावेळेला मात्र सरळ बॅटने संतोष दवणे पुढे सरसावतोय. कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द
एरिया एक गाव एक संघ पाहायला मिळेल आणि उद्या लवकरात लवकर मात्र 9:30ला रिपोर्टिंग करायचे. जयांशी 11 संघ असेल त्याला 2 हात करेल उमेळा. पहिला सामना आपण पाहू शकणार आहोत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गली रिजनमधून चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. एक धाव जयेशला मिळेल. जयेशच्या बॅटमधून गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं अर्धशतक साजरं झालं होतं. 51 धावा 14 चेंडूमध्ये मात्र त्यांनी ठोठावल्या गेल्या होत्या. आणि आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळालं. एका साईडला अर्धशतक लागलं, एका साईडला राहुल कश्यपची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. अप्रतिम सुपर काय गोलंदाज आहे. आणि खास करून तुम्ही जरा ऑब्झर्व केलं असेल की जास्तीत जास्त चेंडू मात्र सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळतात. खालून निघून जाताना आपण पाहू शकतात. असं नाही आहे की चेंडू बाउन्स करतायत, चेंडूला थोडंसं फ्लाईट देत आहेत. मात्र यावेळेला जर ऑब्झर्व केलं तर चेंडू जास्तीत जास्त ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. सुपर बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 2 फलंदाज आहेत, एका साईडला जयेश आणि सचिन स्ट्राईक एंडकडे. उलटा चेंडू होता ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र जयराजकडे निघून जाईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत ते चौथ्या षटकातील 4. अजून 8 चेंडू बाकी आहेत आणि या 8 चेंडूमध्ये काय एक्झॅक्टली टोटल पाहायला मिळेल, काय आव्हान असेल, कडवा आव्हान असेल का? अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. मात्र यावेळेला डिरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न केला. थोडीशी जोखीम पत्कारली होती आणि क्रिकेटमध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा कधी कधी जोखीम आपल्याला पत्करावी लागते. आणि जोखीम पत्कार आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा गोलंदाज राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. संतोष दवणे मात्र पुढे सरसावतोय, कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. शेवट मला ऑन साईडला आपण पाहू शकता. चेंडू मात्र धनंजयच्या हातामध्ये निघून जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि क्रीज सोडली होती यावेळेला फलंदाज मोहम्मदने. आणि त्याचंच कारण या ठिकाणी त्याचं बेनिफिट मिळालं. काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. ज्या वेळेला चांगला फलंदाज बाद वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 36 या धावसंख्येवर 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5वं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहू शकताय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण, तेवढीच चांगली फिल्डिंग. पुनश्च एकदा मात्र संतोष दवणे तिसरा झेल मात्र यावेळेला टिपत असताना गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डग आउट.
गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 धावा लगातार 2 चेंडूवर यावेळेला 2 फलंदाज एक धावचित बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 6वा गडी बाद झालेत आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 या धावसंख्येवर 36 रन. उलटा चेंडू होता ऑफ साईडला जरूर खेळला गेला. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. फार वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगला मिळाला होता. 2 धावा ॲक्युरेट फेकी केली जाते. वॉट अ थ्रो, सुपर फिल्डिंग. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. काय प्रशांतने जबरदस्त गोलंदाजी केले. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल यावेळेला अदा केला गेलाय. कारण एखादा हिट चित्रपट करायचा असेल तर मात्र प्रत्येकाचा अभिनय वेगवेगळा असतो आणि तो रोल मात्र अदा करतात. तसंच क्रिकेटमध्ये आहे. यावेळेला ऑन साईडला पुनश्च एकदा मात्र फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल का, यस तू चल में आया, अशी स्थिती मात्र यावेळेला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. 38 लॉस ऑफ 7 विकेट गॉन. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 38 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचे पुन्हा एकदा सज्ज अप्रतिम हलक्याच्या हाताने लेट कट जरूर खेळला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला स्टॉप केला गेलाय. जर थोडंसं यावेळेला मात्र डळमळीत झाला असता तर चेंडू फार वेगाने निघून गेला असता. कारण थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते 39 धावा. 39 रन्स. धावा थांबवल्यात पूर्णपणे आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला ऑफ साईडला संतोष मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाही. वेट अँड वॉच करतायत. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून 2 धावांसहित आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर संघ जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 षटकांमध्ये मात्र 42 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर विजयासाठी 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 42 धावा, 42 रन्स टू विन. एकविरा क्रिकेट क्लब, चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या.
तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. झाई 11 वर्सेस आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर. रणजितजी किनी साहेब यांनी सौजन्य केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयराज आणि स्वप्नील. सूरज गोलंदाजी मार्कवर, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक विकेट हॅट्रिक मात्र या गोलंदाजाने घेतलेत. अनेक फलंदाजांना मात्र नच बलीचा रस्ता दाखवलाय. तोच खेळाडू मात्र यावेळेला आपण पाहतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सामना करेल फलंदाज जयराज. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात हा चेंडू मात्र खूपच बाहेर आणि पंच मात्र यावेळेला दर्शवतात यस इट इज अ नो बॉल आणि फ्री हिटचा सिग्नल रुपेश कोळी त्या ठिकाणी देत असताना विशाल कोळी आपण पाहू शकतायत. शैलू यांना मात्र आपण पाहू शकाल. शैलेंद्र गोडेकर. सकाळच्या सत्रात जे.पी. कोळी यांना आपण पाहिलं होतं. सनी यांना आपण पाहतोय. आकाश मुंबईकर, दीपेश दिंडेकर आपण पाहू शकतायत. कैलाश नायगावकर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ती सर्व जी मंडळी आहे ती मात्र दिग्गज अमर कतवार यांना आपण पाहू शकाल. खूप अफाट मेहनत घेतले. ऑफ साईडला एक ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फ्री हिटच्या सिग्नलवर मात्र यावेळेला एक धाव येत असताना या चेंडूवर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. दुसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आणि पहिला चेंडू वाईट येत असताना आपण पाहू शकलात. पुन्हा एकदा गोलंदाज खोलवर चेंडू होता. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव शॉर्ट सेलिमिडॉनला. एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 3 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा. 16 ते 17 वर्ष या स्पर्धेचं आयोजन नियोजन सातत्याने केलं जातं. या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये जेवढा वेळ त्यांनी परिवाराला दिला नाही, जेवढा वेळ फॅमिलीला दिला नाही, तेवढा वेळ आयोजकांनी या मैदानाला दिला आणि हे मैदान मात्र सुसज्ज, अप्रतिम, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. ऑफ्टमच्या जवळून चेंडू मात्र हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना ही सूरजची स्पेशालिटी आहे. खूप चांगली गोलंदाजी करण्याचा मनसुबा पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता जयराज पुन्हा एकदा मात्र फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर. उलटा चेंडू ऑफ साईडला व्ही फॅक्टरमध्ये खेळला गेला. राहुल कश्यप मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता सूरजचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. अफलातून कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. तुमचं सातत्य. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो आणि खास करून प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला खूप बळकट बनवत असतो. ऑफ साईडला मिस टायमिंग झालाय आणि स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम या ठिकाणी आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट गॉन. ओली बड्यान नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. थँक्यू विजय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर सूरज. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काही जबरदस्त गोलंदाजीचं यावेळेला पृथ्थकरण पाहायला मिळतं. पहिलं षटक कंप्लीट होत असताना अधिराज्य प्रतिबिंब यावेळेला उमटवलं गेलं. 4 धावांचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग. बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलं षटक येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. यावेळेला दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा या ऐकूया आपण दिनेश किनी व्हॉइस ऑफ पांजू.
अतिशय जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा धन्यवाद डीजे. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. सुरतच्या माध्यमातून 4 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला गेला त्याच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता जुगेश येतोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय जाई 11 हा संघ आणि एक गडी बाद 4 धावा ही सुरुवात पाहायला मिळते. ऑन साईडला पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केले गेले. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज जुगेश गोलंदाजी मार्क वरती येत असताना दुसरं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. रनसिंग डावमध्ये विकेट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल निसटला जातोय. जयेशच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि ते मात्र कुठेतरी पाहायला मिळालं नाही. मैदानाच्या आतमध्ये झेल निसटला गेला आणि तत्पूर्वी एक धाव जीवनदान पाहायला मिळते आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली होती गोलंदाजांच्या माध्यमातून जाई 11 संघाच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचं एज घेऊन एसटी रक्षक महेशच्या हातामध्ये विसावला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. धन्यवाद डीजे. जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये जुगेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अडचणीमध्ये सापडला गेलाय. 42 धावांचा पाठलाग करत असताना झाई हा संघ मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांची अजूनही गरज आहे. विजयाकरिता येणारे चेंडू असतील ते 21 चेंडू 37 धावा ड्रिप करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. स्लोअर वन खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 6 धावा 6 रन्स. पहिलं षटक सुरतचं वाखाणण्याजोगी पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली सुरतच्या माध्यमातून. 4 धावा आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज स्वप्नीलला बाद केलं गेलं आणि या षटकामध्ये आपण पाहतोय जुगेशने आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला गेलाय. जयराज याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. एका बाजूला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय सरळ बॅटने काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अमर कतवार याच्या स्वागताकरिता चेंडू निघून येतोय सीमारेषा पलीकडे. प्रशांतच्या बॅटमधून षटकार. संघाच्या या वसुंधरेचा मान आम्ही धन्यवाद डीजे. राखलाय. या फटक्याची गरज होती संघाला आपण पाहतोय आणि तो फटका प्रशांतच्या बॅटमधून येत असताना धावांची गती 12 धावा 12 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू ऑन साईडला, नोचा इशारा, पंचांचे हात खुले झालेत तर थर्ड अंपायरचं सिग्नल केलं गेलंय. अमर कोहली तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावांची गती 12 धावा आहेत फलकावरती. तर फेअर डिलिव्हरी आहे. तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 12 धावा
आता मात्र चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावा. जबाबदारी स्वीकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये धनंजय या फलंदाजाला, कारण धनंजयने मागच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि ती क्षमता आहे धनंजय या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर महेशने विश्वास दाखवलाय. तर पहिले षटक वाखाणण्याजोगे हाताळलं होतं, अप्रतिम पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतोय जुगेशने 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सूरज येतोय. मात्र 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 30 धावांची गरज. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आपण पाहतोय बॅलेन्सिंग सामना आहे. गोलंदाज सज्ज होतोय सूरज गोलंदाजी मार्कवरती. सुरेख चेंडू अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करत असताना, कारण डीपमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. सेन्सेबल क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना धनंजय आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती फलकावरती 14 धावा 14 रन्स. 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. एकविरा नायगाव तसेच आई जीवदानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम सातत्याने 4 दिवस या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 15 रन्स 15 धावा. चेंडू आहेत ते 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयाकरिता 27 धावांची गरज. 17 चेंडू 27 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करत असताना, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऑन साईडला प्रोडक्शन दिलं गेलं नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट तदनंतर मिड ऑन आहे. लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय सूरज गोलंदाजी मार्कवरती. टॉस चेंडू होता व्यवस्थितरित्या बॅटच्या मिडलिंगला कनेक्ट करता आला नाही. तत्पूर्वी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते एक्स्ट्रा स्वरूपाने 18 धावा 18 रन्स. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 चेंडूमध्ये 6 धावा. सूरजची लेंथ अँड लाईन बिघडली गेले, कारण एक्स्ट्रा स्वरूपाने एक्स्ट्रा एफर्ट केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि एक्स्ट्रा धावा बहाल करत असताना धावांची गती 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. कारण पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती मारा केला गेला होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. बॅटचं एज घेऊन चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावरती पाहिले तर एकंदरीत 18 धावा. चला घाई करायची आहे प्लीज, अजून एक सामना खेळवायचा आहे. 3 चेंडू आतापर्यंत सूरजच्या या षटकामध्ये फेकले गेलेत. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये विजयाकरिता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडूला मात्र ऑन साईडला खेळलं जात आहे. एक धाव अर्जित करत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19 धावा. 23 धावांची अजूनही गरज आहे. 19 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहे. सूरजचं हे षटक आपण पाहिले तर आतापर्यंत सूरजने 4 चेंडू हाताळले गेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज एक षटकार ज्याने ठोठावलाय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. तर शांत राहून चालणार नाही. जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. धावांची गती 19 धावा या फलकावरती आहेत आणि विजयाकरिता अजूनही 23 धावांची गरज पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इंटू द गॅपमध्ये जमिनीलगत चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एकच धावेवरती डीप मिड ऑफ वरनं खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून.
एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 20 धावा. आता चेंडू आहेत ते 13 आणि 13 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 13 चेंडू 22 धावा. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम ॲक्युरेट गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना खरं मोठे फटके खेळू दिले नाहीत. एक षटकार जरूर प्रशांतने ठोठावलाय, मात्र जकडून ठेवलं गेलंय फलंदाजांना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला धनंजयच्या बॅटमधून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. धावांची गती फलकावरती एकंदरीत 26 धावा आणि आता मात्र चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. जबरदस्त फटका फुलटॉस चेंडू होता. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य जपत असताना धनंजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय सागर. चला, नो टाइम नो मीटिंग, जास्त वेळ दवडला जाणार नाही, याकडे लक्ष द्या, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. घाई करा प्लीज. सागर येतोय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 16 धावा, हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. डावऱ्याताचा फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळतोय. प्रशांत ज्याने की एक षटकार ठोठावलाय, धनंजयने एक षटकार ठोठावलाय आणि जबाबदारी घेऊन फलंदाजी केली जाते. कुल माइंडने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल डबलला कन्वर्ट करत आहेत. अच्छी गेंदों का सन्मान करत आहेत आणि बुऱ्या प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने फैरवले गेलेत. वाईटचा इशारा. तर आउटसाइड द ऑफ, जास्त बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकले जाते. एकंदरीत पाहिले तर 27 धावा. का बाजूला आपण पाहिले तर झाई 11 हा संघ मात्र 2 आत करतोय. आर.के. एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावरती 27 धावा. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला रडार मध्ये हा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र मिड विकेटच्या वरनं फेकून दिलंय. 6 धावा. यूज 6. जपलाय धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. धन्यवाद. जबरदस्त फटका प्रशांतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर फलकावरती सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत की 33 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 11 आणि 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. तर प्रशांतने काही कुल माइंडने फलंदाजी केले. 2 षटकार. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. फुलवर लाईनच्या चेंडूला मात्र थारा नाही असं मात्र दाखवून दिलंय. ऑन साईडला चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक जजमेंट दर्शवतायत. तत्पूर्वी खूप चांगल्या पद्धतीने जेल टिपला गेलाय मिस्टर हर्षच्या माध्यमातून आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. एकच संघ आहे, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर मिस्टर दुर्वेश येत असताना 5व्या क्रमांकावरती. विजयाकरिता 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज पाहायला मिळते. धाव फलकावरती 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. सागरच्या एक षटकार ठोठावला गेला सागरच्या गोलंदाजीवरती आणि नंतर आपण पाहिले तर झाई 11 हा संघ मात्र आपण पाहतोय फ्रंटफुटला पाहायला मिळतोय. रिवर्स विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. तत्पूर्वी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
आणि धावांची गती पुढे सरकले जाते. एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 34 धावा 34 रन्स 34 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 8 धावा. रिव्हर्स स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. तत्पूर्वी चेंडू पाठीमागच्या दिशेने सरसावला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. कारण धनंजय लाला पण पाहतोय या रिव्हर्स स्विचिटचे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. मात्र चेंडू मिडलिंगला कनेक्ट केले जात नाही. धावांची गती 34 धावा. चेंडू आहेत ते 9 आणि 9 चेंडूमध्ये 8 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळेस मात्र ऑन साइडला धनंजयच्या बॅटमधून दमदार फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. ऋषी वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने धन्यवाद रंगतात. डीजे. 6 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 40 धावा. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. फ्लिक केलं गेलंय ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे. विजयी चौकार येत असताना धनंजयच्या बॅटमधून आणि विजयी ठरला जातोय झाई 11. हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. ला कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकवीर संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. धन्यवाद क्रिकेट डीजे. असो की हार्ड लक आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर. आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवला. तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 2 संघ नायकांना विनंती करतोय टॉस करण्याकरता त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जाई 11 संघाचा संघनायक आणि त्यात नंतर जनक राजा अकलोली संघाचा संघनायक टॉस करण्याकरता यायचा आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. धनंजयच्या बॅटमधून चौकार षटकार ठोठावले गेले. कुल माइंडेडने कशा पद्धतीने फलंदाजी करावी हे मात्र दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धनंजय या फलंदाजाने. चला टॉस करण्याकरता मी विनंती करतोय